सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षक पात्रतेसंबंधी काही निकष ठरवले जातात. तर त्या निकषानुसार शिक्षकांची नेमणूक केली जाते. तर प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या स्तरावरील शिक्षकांची भरती या पात्रतेनुसार केली जाते. तर ती पात्रता आपल्या सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. तसेच CTT, TET आणि TAIT म्हणजे टेट परीक्षा ही आता बंधनकारक करण्यात आलेली आहे, कंपल्सरी करण्यात आलेली आहे. तर त्याशिवाय शिक्षकांची भरती करण्यास आता मनाई करण्यात आलेली आहे. तर 2019 साली सरकारने जो अध्यादेश काढला होता किंवा नियमावली जाहीर केली होती शिक्षक भरती संदर्भात, त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर सक्सेस मिशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. हे तुम्हाला CTT, TET तसेच TAIT अभियोग्यता परीक्षा तसेच केंद्रीय विद्यालय वगैरे यामध्ये शिक्षक भरतीसंबंधी सर्व माहिती आणि मार्गदर्शन केले जाईल. तर यामध्ये शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षक पात्रतेसंबंधी नियम निश्चित केले जातात. तर हे नियम बनवताना NCT म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन या सर्वोच्च संस्थेमार्फत शिक्षक प्रशिक्षण यामध्ये NCTचे नियम लागू पडतात. तर NCTने जे नियम लागू केलेले आहेत शिक्षक पात्रतेसंबंधी, तेच नियम प्रत्येक राज्यामध्ये तेच नियम पाळले जातात किंवा तेच नियमानुसार शिक्षक भरती केली जाते. तर NCTने दिलेल्या नियमानुसारच महाराष्ट्र सरकारमध्ये किंवा महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागामध्ये शिक्षक भरतीसंबंधी नियम बनवले गेलेले आहेत. तर याच्यामध्ये 31 मार्च 2019 नंतर शिक्षकांची नियुक्ती किमान अर्हता प्राप्त नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती करता येणार नाही असं दिलेलं आहे. म्हणजे तो उमेदवार पूर्णपणे तिथं अर्हता प्राप्त असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये जे किमान अर्हता असली पाहिजे, शिवाय TET परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे. तर आणि त्या वयोमर्यादासंबंधीसुद्धा इथं दिलेलं आहे की प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक महाविद्यालय यामधील नेमणुकीसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा कमी व कमाल वयोमर्यादा 38 वर्षापेक्षा जास्त असणार नाही. परंतु मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा आणखी 5 वर्षे शिथिल करण्यात येईल. म्हणजे 43पर्यंत मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल. आणि दिव्यांग उमेदवार व समांतर आरक्षणासाठी पात्र असलेल्या उमेदवारांसाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेली वयोमर्यादा लागू राहील. तर याच्यामध्ये दिव्यांग व्यक्ती म्हणजे ते किती टक्के असावं त्यांनी ते दिलेलं आहे. आणि समांतर आरक्षण म्हणजे महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, खेळाडू तसेच शासनामार्फत घोषित करण्यात आलेला कोणताही प्रवर्ग. आता याच्यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक अर्हता याच्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण परिषद म्हणजे NCT यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा राज्य शासन आयोजित अथवा केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी प्राधिकृत केलेल्या प्राधिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET उत्तीर्ण करणे अनिवार्य असेल. तर CTET किंवा TET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 1ली ते 5वी करता. त्यानंतर उच्च प्राथमिक म्हणजे 6वी ते 8वी करता उच्च प्राथमिकसाठी शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता मध्ये नमूद केल्याप्रमाणे याला सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. NCT मार्फत त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासन म्हणजेच CTET आणि राज्य शासन आयोजित परीक्षा म्हणजेच TET यापैकी एक परीक्षा उत्तीर्ण करणे
अनिवार्य आहे. तर ही जी परीक्षा होते CTET आणि TET याच्यामध्ये जे मागासवर्गीय आणि खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS आणि दिव्यांग विद्यार्थी यांना 5% सूट देण्यात येत आहे. आता प्राथमिक शिक्षकाची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय आहे? तर इयत्ता 1ली ते 5वी या वर्गासाठीचे सर्व विषय म्हणजे प्राथमिक स्तरावर तुमचं कोणतीही फॅकल्टी असेल, आर्ट, कॉमर्स, सायन्स, तर तुम्हाला सर्व विषय प्राथमिक स्तरावर शिकवावे लागतात. तर 1ली ते 5वीसाठी शिक्षक ज्यावेळेस भरले जातात त्यावेळेस सर्व विषयासाठी ते भरले जातात. त्यासाठी आता शैक्षणिक पात्रता काय आहे आणि व्यावसायिक पात्रता. तर मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणासह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण म्हणजे DED असेल, DLED असेल ती परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणासह उच्च माध्यमिक म्हणजे 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणातील BLED ही परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणासह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका विशेष शिक्षण परीक्षा उत्तीर्ण, त्याला NCTचं मान्यता असली पाहिजे किंवा DTED. आपण DTED ही जी परीक्षा आहे ती 45% गुणासह उच्च माध्यमिक आणि DTED परीक्षा उत्तीर्ण, त्यास कोणतेही नाव असले तरी चालेल किंवा कोणत्याही विद्यापीठाची पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि BED परीक्षा उत्तीर्ण, NCT मान्यताप्राप्त संस्थेतून BED परीक्षा उत्तीर्ण ही जी आहे ते सुद्धा आता चालते की BED झालेल्या उमेदवारांना सुद्धा आता प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते. तर कर्नाटक सीमेवरच्या TCS परीक्षा उत्तीर्ण सुद्धा चालू शकतात. आता इथं टिप जी दिली आहे ती महत्त्वाची आहे की BED ही पात्रता आता प्राथमिक शिक्षक म्हणून चालू शकेल 1ली ते 5वीसाठी, परंतु त्यांना 6 महिन्याचा एक NCT मार्फत घेतला जाणारा ब्रिज कोर्स नियुक्तीपासून 2 वर्षात पूर्ण करणे अनिवार्य आहे. तर याच्यामध्ये एक शुद्धीपत्रक आलं होतं, त्यामध्ये दिलं आहे की हा ब्रिज कोर्स आहे तो सेवेत येण्यापूर्वीच करावा लागणार आहे. तर असं शुद्धीपत्रकसुद्धा तिथं आहे. आता उच्च प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता. आता उच्च प्राथमिक म्हणजे 6वी ते 8वीच्या वर्गांसाठी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता. त्याच्यामध्ये आता हे भाषा विषयासाठी काय लागतं, इंग्रजी, मराठी, हिंदी असेल आणि इतर भाषा विषयासाठी कोणती पात्रता लागते. तर संबंधित विषयातील पदवी परीक्षा 50% गुणासह उत्तीर्ण आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका उत्तीर्ण म्हणजे DTED, DLED वगैरे किंवा शिक्षणशास्त्र पदवी BED सुद्धा चालतं किंवा BED विशेष शिक्षण चालतं. NCT मार्फत मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 45% गुणासह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील 1 वर्षाची पदवी BED उत्तीर्ण किंवा 1 वर्षाचं BED सुद्धा चालतं किंवा 2 वर्षाचं BED आणि किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणासह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा BLED उत्तीर्ण किंवा 4 वर्षाची BA-BED किंवा समकक्ष परीक्षा राष्ट्रीय NCT मान्यताप्राप्त संस्थातून उत्तीर्ण. तर असं हे उच्च प्राथमिक म्हणजे 6वी ते 8वीसाठी क्वालिफिकेशन लागणार आहे. TET, CTET या अजून त्याला अजून ॲडिशनल
त्या अर्हता आहेत. तर पर्शियन, अरेबियन वगैरे ह्या पण आहे, तर त्या जास्त करून कोणी घेत नाही. आता गणित विषयाला 6वी ते 8वीसाठी काय लागतं, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी परीक्षा 50% गुणासह उत्तीर्ण आणि 2 वर्षाचं B.Ed किंवा 1 वर्षाचं B.Ed सुद्धा तिथं चालू शकतं किंवा B.Ed विशेष शिक्षण चालू शकतं किंवा BSc B.Ed 4 वर्षाचं BSc B.Ed सुद्धा इथं चालू शकतं. विज्ञान विषयासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञानशास्त्र असं अनेक विषयांमध्ये विज्ञानाच्या कोणत्याही विषयात पदवी 50% गुणासह आणि 2 वर्षाचा B.Ed कोर्स किंवा B.Ed विशेष शिक्षण असं चालू शकतं किंवा B.Ed 1 वर्षाचा कोर्स, तर असं 1 वर्षाची B.Ed पदवीसुद्धा चालू शकते आणि त्या विज्ञान विषयामध्ये कोणत्याही विषयात BScची डिग्री 50% गुणासह. त्यानंतर इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्रासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणासह उत्तीर्ण आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा किंवा शिक्षणशास्त्र पदवी B.Ed किंवा शिक्षणशास्त्र पदवी B.Ed विशेष शिक्षण NCT मान्यताप्राप्त संस्थातून उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय शिक्षक NCT 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 45% गुणासह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील B.Ed 1 वर्षाची B.Ed किंवा 4 वर्षाचं BSc B.Ed किंवा BA B.Ed सुद्धा BA B.Ed चालू शकतं त्या विषयामध्ये. आता गणित आणि विज्ञानसाठी हीच अर्हता आहे. गणित विज्ञान विषयात 50% गुण आणि B.Ed 1 वर्षाचं किंवा 2 वर्षाचं किंवा D.Ed. आता माध्यमिक शिक्षकाची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता म्हणजे 9वी आणि 10वीसाठी, तर इंग्रजी, मराठी, हिंदी या भाषेविषयासाठी त्या विषयातील पदवी 50% गुणासह उत्तीर्ण आणि B.Ed. तर इथं B.Ed कंपल्सरी आहे, D.Ed चालत नाही. त्यानंतर पर्शियन, अरेबिक वगैरे ते विषय शक्यतो फार कमी लोक घेतात. गणित विषयामध्ये गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणासह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय शिक्षक म्हणजे NCT मान्यताप्राप्त संस्थेतून B.Ed परीक्षा उत्तीर्ण. तर गणित विषय शिक्षक होण्यासाठी गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान विषय यासह 50% गुण आणि B.Ed किंवा 4 वर्षाचा BSc B.Ed कोर्ससुद्धा चालू शकतो. तर विज्ञान विषयासाठी विज्ञानाच्या कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी विषयातील पदवी 50% गुणासह आणि B.Ed 2 वर्षाचं किंवा 1 वर्षाचं किंवा BSc B.Ed 4 वर्षाचं BSc B.Ed हे सुद्धा चालू शकतं. इतिहास विषयासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्गात संबंधित विषयासह किमान 50% गुणासह उत्तीर्ण आणि NCT मान्यताप्राप्त संस्थेतून B.Ed परीक्षा उत्तीर्ण किंवा 4 वर्षाचं BA B.Ed उत्तीर्ण 50% गुणासह. भूगोल विषयासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची भूगोल विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणासह आणि NCT मान्यताप्राप्त संस्थेतून B.Ed किंवा 4 वर्षाचं BA B.Ed कोर्स 50% सह उत्तीर्ण. तर असे हे निकष आहेत.
गणित आणि विज्ञानासाठी गणित किंवा विज्ञानामध्ये BSc आणि B.Ed किंवा 4 वर्षाचं BSc B.Ed असं चालू शकतं. तर सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन विषयातील पदवी आणि B.Ed असं 50% सह उत्तीर्ण. शारीरिक शिक्षक किंवा शारीरिक शिक्षण विषयासाठी सुद्धा इथं शिक्षक म्हणून पदभरती केली जाते. त्यासाठी शारीरिक शिक्षण याच्यामध्ये पदवीसह किंवा B.Ed फिजिकल एज्युकेशन ही पदवी चालू शकते. त्याला 50% गुण आहे किंवा 45% आहे. तर शारीरिक शिक्षक म्हणून सुद्धा नियुक्ती मिळू शकते. तर याच्यामध्ये बरेच ऑप्शन दिलेले आहे. आता उच्च प्राथमिक स्तरावर, उच्च माध्यमिक स्तरावर म्हणजे ज्युनियर कॉलेज, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता. आता भाषे विषयासाठी इंग्रजी, मराठी, हिंदीसाठी किंवा इतर ज्या भाषा आहेत त्यासाठी त्या विषयातील पदव्युत्तर पदवी 50% गुणासह आणि NCT मान्यताप्राप्त संस्थेतून B.Ed परीक्षा उत्तीर्ण किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच MA पदवी 50% विषयासह आणि 4 वर्षाचा BA B.Ed कोर्स. त्यानंतर गणित विषयासाठी MSc मॅथ्स किंवा स्टॅटिस्टिक्स म्हणजे संख्याशास्त्र विषयासह पदव्युत्तर पदवी 50% गुणासह आणि NCT मान्यताप्राप्त संस्थेतून B.Ed पदवी किंवा MSc मॅथमॅटिक्स आणि किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये 50% गुणासह आणि 4 वर्षाची BA B.Ed किंवा BSc B.Ed परीक्षा उत्तीर्ण. इतिहास, भूगोलसाठी, राज्यशास्त्र या विषयासाठी त्या विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे MA आणि B.Ed पाहिजे किंवा 4 वर्षाचा BA B.Ed BSc B.Ed आणि पदव्युत्तर पदवी पाहिजे. त्यानंतर रसायनशास्त्रासाठी त्या केमिस्ट्रीमध्ये कोणत्याही शाखेतील केमिस्ट्री विषयात MSc डिग्री 50% गुणासह आणि NCT मान्यताप्राप्त संस्थेतून B.Ed पदवी किंवा म्हणजे केमिस्ट्रीच्या कोणत्याही शाखेतून तुम्ही पदव्युत्तर पदवी म्हणजे MSc मिळवलेली पाहिजे आणि 4 वर्षाचा BSc B.Ed कोर्स. हे किंवा आहे. जीवशास्त्रमध्ये सुद्धा तेच आहे की जीवशास्त्रातील कोणत्याही विषयातील MSc डिग्री 50% गुणासह आणि B.Ed परीक्षा उत्तीर्ण किंवा BSc B.Ed परीक्षा उत्तीर्ण आणि MSc सुद्धा पाहिजे. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, होम मॅनेजमेंट असेल, त्याच्यामध्ये सुद्धा त्या विषयातील मास्टर डिग्री पाहिजे आणि मास्टर डिग्री आणि B.Ed पाहिजे. तिथं B.Ed दिलेलं नाही, B.Edची आवश्यकता नाही. IT होम मॅनेजमेंट, गृह व्यवस्थापनासाठी B.Edची आवश्यकता आहे. तर कॉमर्सच्या विषयामध्ये सर्वांना MCOM डिग्री म्हणजे वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी 50% गुणासह आणि B.Ed परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. तर कॉमर्ससाठी कोणताही विषय असेल तर MCOM आणि B.Ed हे पाहिजे किंवा 4 वर्षाचं BA B.Ed पाहिजे. MCOM अप्लाइड बिझनेस इकॉनॉमिक्स असणारे उमेदवार पात्र नाहीत असं इथं दिलेलं आहे. तर ही जी आहे ती माध्यमिक, उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक याची अर्हता आपण पाहिली. आता शिक्षण संचालनालय याचं संरचना जी आहे ती नव्याने आता जाहीर करण्यात आलेली आहे. याची संरचना अशी आहे की प्राथमिक शिक्षण संचालनालय जे आहे त्याच्यामध्ये आयुक्त हे सर्वोच्च पद आहे. त्याच्यानंतर शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण हे पद आहे. त्यानंतर शिक्षण सहसंचालक प्राथमिक विभाग हे पद आहे. त्याच्या खाली 3 पदं आहेत. शिक्षण उपसंचालक प्राथमिक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण उपसंचालक
त्यानंतर हे जे शिक्षण उपसंचालक आहे त्यांच्यानंतर प्रशासन अधिकारी वर्ग 1 आदिवासी उपाययोजना अधीक्षक वर्ग 2 सांख्यिकी अधिकारी वर्ग 2 सांख्यिकी अधिकारी वर्ग 2 त्यानंतर लेखाधिकारी त्यानंतर शिक्षाधिकारी प्राथमिक त्यानंतर संचालक बालभवन मुंबई शिक्षण प्रमुख शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी मनपा असेल नगरपालिका असेल त्यांच्या त्यानंतर शिक्षण उपसंचालकाखाली समन्वयक असतात समन्वयक वर्ग 2 आणि शिक्षणाधिकारी प्राथमिकमध्ये उपशिक्षणाधिकारी असतात गट शिक्षणाधिकारी असतात अधीक्षक असतात वर्ग 2 अधीक्षक वर्ग 2 आणि लेखाधिकारी वर्ग 2 शालेय पोषण आहार योजना. तर असं हे प्राथमिक शिक्षणाचं संचालनाची रचना आहे. माध्यमिकची जी आहे ती सौराष्ट्र इथं दिलेली आहे. याच्यामध्ये शिक्षण संचालक हे सर्वोच्च स्थानी आहे. तर हे सुद्धा परीक्षेत विचारू शकतात की प्राथमिक किंवा माध्यमिकला सर्वोच्च स्थानी कोण आहे किंवा संरचना कशी आहे. कोणतंही पद विचारलं जाऊ शकतं. तर शिक्षण संचालक सर्वोच्च स्थानी आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक. शिक्षण संचालक आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक. त्यानंतर याच्यामध्ये 3 भाग आहेत पुन्हा शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण उपसंचालक 8 विभाग आहे मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक अमरावती औरंगाबाद लातूर नागपूर. हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आता शिक्षण उपसंचालकमध्ये पुन्हा 4 भाग आहेत प्रशासनाधिकारी अंदाज व नियोजन प्रशासनाधिकारी माध्यमिक व उच्च माध्यमिक सहाय्यक संचालक विद्याशाखा सहाय्यक संचालक लेखा. त्यानंतर त्याच्याखाली अधीक्षक आहेत 2 पदं 3 पदं आहेत आणि इकडे 1 पद आहे. त्यानंतर हे जे 8 विभाग आहे त्याच्याखाली सहाय्यक संचालक शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण निरीक्षक मुंबई प्राचार्य शासकीय विद्यानिकेतन. तर असे हे याचं माध्यमिक व उच्च माध्यमिकचं स्ट्रक्चर आहे. तर अशा प्रकारे आज आपण ही महत्त्वाची एक माहिती घेतलेली आहे की शिक्षकांची पात्रता आणि हा जो आराखडा आहे तो आपण आज पाहिलेला आहे. तर असे अनेक व्हिडिओ आपल्या सक्सेस मिशन चॅनलमार्फत तुम्हाला नियमितपणे इथं टाकले जातील. तर सक्सेस मिशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.